येताना जाता देव आडवा होता, येताना जाता देव आडवा होता. काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडा सावळा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की, जगदंबा माते की जय. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम. साय माझी वाणी मानेल संतांसी, रंगलू चित्तासी आपुलिया. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेली ओळी ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील 18वा अध्याय कलश अध्याय आहे. या 18व्या अध्यायातील 1631 क्रमांकाची ओळी आपण या ठिकाणी निरूपणासाठी घेतलेली आहे. या ओळीवरती माऊली महावैष्णव ज्ञानोबा भाष्य करतात. चंद्र तेथे चंद्रिका, ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चांदणे आहेत. शंभू तेथे अंबिका, ज्या ठिकाणी भगवान शंकर आहे त्या ठिकाणी माता पार्वती आहे. संत तेथे विवेका, संतांच्या ठिकाणी सत्सद विवेक बुद्धी असते, त्यांच्याकडे ज्ञान असते. असा ह्या ओळीचा भावार्थ आहे. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. सालाबाद याही वर्षी हा शारदीय नवरात्र महोत्सव आपण मोठ्या भक्तिभावाने आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपण साजरा करतो. आपण या ठिकाणी दुर्गा मातेची आपण प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी आपण केलेली आहे आणि आज हा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाची सेवा प्रवचनरूपी करण्याची संधी मला या मंडळाने उपलब्ध करून दिली. मी सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. मंडळाची स्तुती करणं क्रमप्राप्त आहे, कारण आज 10 वर्ष आपण या ठिकाणी भगवती जगदंबा मातेची आपण स्थापना करतो आणि हा पहिला तर हा महिलांचा सण आहे. महिला मोठ्या भक्तिभावाने त्या मातेची पूजा करीत असतात आणि म्हणून आपल्या परिसरातील सर्व महिला अगदी मनपूर्वक हृदय अंतःकरणातून या ठिकाणी येतात आणि मातेची आराधना करतात, भक्ती करतात, तिचा उपासना करतात. अशी आपण या ठिकाणी मातेची सर्वजण उपासना करतो. हरिपाठ या ठिकाणी दररोज नित्य नेमानं होतो आणि या ठिकाणी अन्नदान या ठिकाणी केलं जाते. सर्वच मंडळाचे जेवढे सभासद असतील त्यांचं गुणगौरव करावा तेवढा थोडाच आहे. त्या सर्व तरुणांच्या पाठीमागं मोठमोठ्यांचा सर्वांचा हा एक त्यांना आधार आहे. म्हणून कुणाचाही नामनिर्देश उल्लेख न करता मी सर्वांना हृदयातून धन्यवाद देतो आणि माझ्या निरूपणाकडे मी ओळखतो. जगदंबा माता, पार्वती माता ही आदिशक्ती आहे. मातेचा महिमा काय वर्णन करावा माझ्यासारख्यानं, शब्द कमी पडतात. ती भगवती आहे, ती अंबा आहे, ती दुर्गा आहे. वेगवेगळ्या रूपानं ती अवतार धारण करत असते. ज्या पद्धतीनं देव सुद्धा अवतार धारण करतात. कधी कृष्ण म्हणून अवतार धारण करतात, कधी प्रभू रामचंद्र म्हणून अवतार धारण करतात, कधी कृष्ण म्हणून अवतार धारण करतात. तत्व एकच आहे, ते तत्व म्हणजे परब्रह्म तत्व. त्या परब्रह्माच्या अधिष्ठानावरती
या ठिकाणी अवतार धारण करतात आणि वेगवेगळी रूपं घेऊन ते आपले नावारूपाला येतात आणि भक्तांना आपल्या रूपानं त्यांना साधना करायला लावतात. अवतार घेण्याच्या पाठीमागचं मुख्य कारण ते म्हणजे एकच आहे, या सर्व जीवांना एकत्र करायचं आणि त्यांना एकत्र करून आपल्या मूळ स्वरूपाला जे चैतन्य आहे त्या चैतन्याकडे घेऊन जायचं, असा मातेचा आघात महिमा आहे. या भारत देशाचं भाग्य आहे. या भारत देशाला एक महान विद्वान देशाला लाभले, स्वामी विवेकानंद. आणि स्वामी विवेकानंद त्यांचे शब्दामध्ये वर्णन करतात. ते म्हणतात की प्रभू रामचंद्रांसारखा कदाचित होऊही शकतो, परंतु सीतेचं जसं चरित्र आहे तसं चरित्र पुन्हा होणार नाही. असं आधार चरित्र या सीते मातेचं आहे. रामायणामधून आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल मातेचा महिमा काय आहे. मातेचा महिमा जेवढा वर्णन करावा तेवढा महाराज कमीच आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस ज्यावेळेस रस्त्याने जायचे तर त्यांच्या पुढे 4 शिष्य अंतरांतरानं आणि पाठीमाग सुद्धा 4 शिष्य महाराज अंतरांतरानं. का? त्याचं कारण असं महत्वाचं की स्वामी रामकृष्ण परमहंस जर चालले असेल तर आजूबाजूला लोकांकडून आवाज येता कामा नये. कोणता आवाज? आई शब्दाचा आवाज त्याच्या कानावरती जर आला तर स्वामी रामकृष्ण परमहंस त्यांच्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण व्हायचं आणि कष्टप्रद असं त्यांची अवस्था होऊन जायची. जमिनीवर अक्षरशः ते गडबडा डोळायचे, आपल्या केसांना ते द्यायचे आणि 3-3, 4-4 दिवस महाराज त्यांना समाधी लागायची. मग समाधी लागल्यानंतर सरळ जगदंबा मातेचं ते आठवण करायचे. भगवत भक्त आहे, काही मातेचे उपासक आहे. अरे 6 वर्षाचा बालक आहे. बगळेमध्ये झोळी घेतली खांद्यावरती आणि आळंदीमध्ये भिक्षा मागू लागले. 6 वर्षाचा माझा ज्ञानोबा राहिला आहे आणि जात असताना भिक्षा मागू लागला. भिक्षाम दे माय भिक्षाम दे. प्रत्येकाच्या दारावरती मला ज्ञानोबाला आवाज देऊ लागले. आवाज येऊ लागला, अरे तुम्ही संन्यासाची पोरं आहात, तुमचं तोंड दाखवू नका. कोणी माझ्या ज्ञानोबाला भिक्षा दिली नाही. उलट ज्ञानोबा यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं, त्यांनी दगड मारले. 6 वर्षाचं बालक आहे. एवढा या समाजाने त्याला त्रास दिला दादा. पण ज्ञानोबारायांची काय अवस्था झाली असेल. त्या अवस्थेमध्ये ज्ञानोबाराय आपल्या चालत चालत आले, सिद्ध रथावरती गेले महाराज आणि आपल्या पर्णकुटीमध्ये गेले आणि ताटी लावून घेतली. आई आतमध्ये बसले. हुमसू माझं पोरगा कसं रडतोय ना असं रडकू लागलं. एकटाच आपलं रडू लागलं. काय करावं? तिला 6 वर्षाच्या बालकाचा एवढा अपमान आहे. लाठी लावून घेतली, रडत राहिलं. आई मुक्ताबाई वाट पाहत होती. माझा ज्ञानदादा आत्ताची मंगी खेळून झालं. ज्ञानदादा घरी आले असं, भिक्षा आणली असं, आता आपण 2 जण घेऊया, थोडस आपल्या बाकीच्या लोक दादांना सोपन दिदांनाही करूया. हे अशा मुक्ताबाई पर्णकुटीकडे आली आणि टाकीचा तो दरवाजा लावला होता पर्णकुटीचा आणि पाहतो तर ज्ञानदादा आतमध्ये ढुमसून रडतोय. दादा दादा, अरे काय झाले? काय रडतोयस तू? मुक्ताई रडू लागली. रडून आलं. अरे दारू भर दादा, दारू भर. रडू लागली. काय दारू उघडीत नाही म्हणून टाकीच्या बाजूने पाहिलं तर ज्ञानदादा रडता रडता ज्ञानोबा यांना समाधी अवस्था प्राप्त झाली. दादा समाधी लागल्यानंतर समाधीचं उत्थान करणं महाराज फार अवघड आहे. 4 वर्षाच्या मुक्ताईनं टाकीचे अभंग दिले आणि ज्ञानदादाला समाधीचं उत्थान केलं. चालेल परमहंस समाधी लागली आहे. आई काही मातेचे ते भक्त आहे, साधक आहे. जमिनीवर डबला बोलू लागले आणि 4-4 दिवस समाधी लागली. मग काली माता प्रगट झाली. माता होती. स्वामी
रामकृष्ण परमहंसाला समाधीचं उत्थान केलं, मांडीवरती घेतलं आणि घास बोलू लागले. आईचं हृदय येते, आईचं प्रेम आहे, लाडके काली माता प्रकट झाली आणि रामकृष्ण अंगप्रमांना जेवण करायला. त्यांच्या बाबतीत एक सत्य घटना आहे. ज्यावेळेस रामकृष्ण परमहंस देवी मातेला नैवेद्य समर्पित करायला जायचे, त्यावेळेस हातामध्ये नैवेद्य घ्यायचा आणि फुलं द्यायची. तर त्यांची एक सवय होती, ज्या वेळेस ते देवीला फुल समर्पित करीत ना, पहिला त्या फुलाचा सुगंध स्वतः घ्यायचे, वास घ्यायचे, याच्यात वास आहे का नाही, तर ते देवीला समर्पित करायचे. अन्नाचाही घास खायचे, नंतर देवीला समर्पित करायचं. त्यांच्या या स्वभावामुळे लोक म्हणू लागली, काय पागल आहे, काय वेडा आहेस, काय मूर्ख आहेस. पण रामकृष्ण परमहंस फार सुंदर उत्तर देतात. प्रेम हा पागल में फरक ही क्या आहे. आणि फुलांचा आणि मनुष्याचा फार आपला जवळचा संबंध आहे. फुलं जर पाहिली गुलाबाची, अशी मोठी फुलं येतात, अशी व्हीआयपी फुलं आहेत. 4-4 दिवस काही सुट्टी नाही, परंतु त्यांचा जर वास घेतला तर त्या फुलामध्ये काही वासच नाही, वास निघून गेलाय. माणसांचं सुद्धा दादा तसेच झालंय. माणसांमध्ये माणुसकी राहिली नाही, माणुसकी संपलेली आहे. म्हणून जर शहरामध्ये जर आपण जर गेलं तर शेजारी काही घराशेजारी घर, खोली शेजारी खोली आहे, आणि शेजारच्या खोलीमध्ये कोण राहते हे शेजारच्यालाच माहिती नाही. मकान पास आहे लेकिन दिल दूर दूर है. खेडेगावात जर पाहिलं, मकान लांब लांब आहे, दूर दूर आहे, चाहे तो पण मगर दिल पास पास आहे. ही खेडेगावाची आपली संस्कृती अजून आपण सर्वांनी जपून ठेवलेली आहे. देवा मातेचा आपल्या सर्वांवरती आशीर्वाद आहे. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी आराध्य दैवताची पूजा करीत असताना नवरात्रीचा शारदीय नवरात्रीचा महोत्सव सुरू झाला आणि त्या भद्रकाली मातेचे उपासक पुजारी जे आहे, त्या पुजाऱ्यांनी देवीची पूजा करण्याची जबाबदारी ही स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे दिली. आणि स्वामी रामकृष्ण परमहंस नेहमीप्रमाणे देवी मातेच्या मंदिरात गेले. प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारी, तृतीय चंद्रघंटेती, पुष्पांना चतुर्थी. आणि स्वामी रामकृष्ण परमहंस भद्रकाली मातेच्या मंदिरात गेले. ताट घेतले, ताटामध्ये नैवेद्य आहे, घेऊन त्याने मंदिराच्या पायऱ्यावर चढल्या. मंदिरामध्ये सर्व लोक गंगे येथे बसले होते आहे. आणि रामकृष्ण परमहंस पुढे चालू लागले. जाता जाता त्यांचं लक्ष बाजूला बसलेला असताना मांजराकडे गेलं. आणि मांजराकडे गेल्यानंतर स्वामी रामकृष्ण परमहंस देवीकडे न जाता त्या मांजराकडे गेले आणि ताटातील असलेला नैवेद्य त्या मांजरीला आई खाऊ घातला. लोक म्हणू लागली, अरे मांजरीला तू नैवेद्य खाऊन घातला, अरे तो देवीला दाखवायचा आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात, फार छान उत्तर दिले. अरे त्या देवीला नैवेद्य मला समर्पित करायचं ना, ती भद्रकाली माता आहे ना, त्या मांजरात आहे. जे जे भेटे भेट तेथे मारी जे भगवंत, हा भक्त योगी निश्चित जाण माझा. नामदेवांना आईने सांगितलं, अरे नैवेद्याचं ताट केलेलं आहे, पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला आहे, तुपाची वाटी त्याच्यात ठेवलेली आहे. एवढा नैवेद्य पांडुरंगाला विठ्ठलाला दाखवून ये. देवाचा भक्त नामदेव, देव नामदेवाबरोबर जेवायचा फार मोठा अधिकार आहे नामदेवांचा. संत जनाबाईचाही तेवढाच अधिकार आहे, खूप मोठा अधिकार आहे. देवाची लाडकी जना, अरे जनाबाईला देव देव देऊन लागायचा. अधिकारानं बोलत, अरे तुझी रामरंगी झाली. काय ताकद आहे त्या शब्दामध्ये. आईची आज्ञा, नामदेवराव त्या ताटामध्ये नैवेद्य घेतला आणि पांडुरंगाला दाखवायला गेला. जात होते. जाता जाता
एका कुत्र्याने ते पाहिलं आणि त्या कुत्र्यानं त्या ताटातला नैवेद्य तोंडात घेतला आणि कुत्र पळू लागलं. हे दृश्य नामदेवरायांनी पाहिलं आणि नामदेवराय म्हणतात, अरे थांब थांब. त्याच्या पाठीमागं धावू धावू लागले. अरे थांब, तिला तूप लावू दे. अरे तुपाची पोळी खा तू, थांब थांब. नामदेवराय म्हणतात, नामदेवरायांना कुत्र्यामध्ये परमार्थ पांडुरंग दिसला. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी मांजरीला नैवेद्य खाऊ घातला. तो मांजरीला नैवेद्य खाल्ला आणि खाल्ल्यानंतर त्या मांजरीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप नाहीसं झालं आणि साक्षात भद्रकाली माता प्रकट झाली. भद्रकाली मातेची माता प्रकट झाली आणि माता सांगू, अरे भुकेल्याला अन्न द्या, तहानलेला पाणी द्या. या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये जो माझी अनन्य भावाने भक्ती करीन, एकनिष्ठ भावाने भक्ती करीन, त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करीन असा मी आशीर्वाद देते. तुम्ही माझी उपासना करा. मी ज्योती स्वरूपात मी त्या ठिकाणी उभे राहील. आजही या ठिकाणी भद्रकाली माता आज आपलं प्रवचन ऐकते. तिचा महिमा चालू आहे. ज्योती स्वरूपात या ठिकाणी भद्रकाली माता अवतरित झालेली आहे. आता आशीर्वाद सर्वांना दिला आणि सांगितलं तिच्या मंत्राचा, बीज मंत्राचा आपण जप केला पाहिजे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय वच या मंत्राचा आपण जप केला पाहिजे. ओम म्हणजे काय? प्रतीक आहे, ज्याच्यापासून ही सगळी सृष्टी चराचर उत्पन्न झालं आहे. ह्रीं म्हणजे काय? महालक्ष्मीचा तो मंत्र आहे. क्लीं म्हणजे काय? सर्व बाधा या नाहीशा होऊन जातात. म्हणून आपण त्या कालीमातेची, भद्रका कालीमातेची मंत्राची आपण उपासना केली पाहिजे, जप केला पाहिजे. नाम मंत्राचा मारा मारा यही मंत्र उलटे अंतर वेदा वाला पाहतो वाल्मिकी वा जब भेटी भई नारदा. वाल्मिकाने जेव्हा नारदांची भेट झाली तेव्हा नारदाने त्यांना मंत्र दिला, राम राम मंत्र दिला. परंतु पाप एवढं झालं होतं की मुखामध्ये राम नाव येत नव्हतं. उलटा मंत्र जपत जप जाणू वाल्मिकी ब्रह्म समानू. उलटा मंत्राचा दादाला जप केला आई आणि वाल्याचा वाल्मिकी झाला आणि तोच वाल्मिकी ब्रह्म समान झाला. एवढी त्या नामात ताकद आहे. अरे नुसतं आई जरी म्हटलं तरी आई धावत धावत येते. लेकरानं आवाज दिलाय, लहान बालक आहे, आई धावत येते, हातातलं सर्व काम सोडते आणि त्याला उचलून कडेवरती घेते. अंगाचे गोंगारते, माझं सोडून माझं छपूलय. एवढं प्रेम मुलावरती करत असते. अरे एवढं आयुष्य ही माता त्या मुलासाठी खर्च करीत असते. अरे ज्यांना माता नाही ना त्यांना विचारा. या जगाच्या पाठीवर तुमच्यावरती प्रेमानं हात फिरवणार फक्त ती जगदंबा आहे, ती भवानी आहे, ती तुळजा आहे, ती सची आहे, ती गौरी आहे, ती अरुंधती आहे. मातेचा महिमा काय वर्णन करायचं. अरे घराचा दरवाजा बंद झाला, सर्व मावळे निघून गेले, हिला तरी गडावरतीच राहिली. अंधार पडत येऊ लागला, मुलाची आठवण झाली. आता गडावरून उतरायचं कसं? अरे शक्ती येते, वात्सल्यानं हृदय भरभरून येतं मातेचं. एकच मुलाला भेटलं पाहिजे. मुलाला भूक लागली असेल, घाई घाईने हिरकणी गडाला वरून निघाली. जिथून रस्ता दिसेल करून कड्या कपड्याला धरून धरून खाली उतरली. अरे ज्या कड्यावरती जायला रस्त्याने माणसाला जात येत नाही, ती या भारताचा गौरवशाली देश आहे आपला. हा शिरांचा देश आहे, हा वीरांचा देश आहे. आणि ज्या देशामध्ये स्त्रियांना मानाचं स्थान दिलं जातं, ही भारतीय संस्कृती आपली जगाच्या पाठीवरती दुसरी कुठंच नाही. माता आपला आहे. कोणाला जर आवाज जर दिला तर आयाशी धावत येते, हातातलं सर्व काम सोडून देते, त्याला उचलून घेते. एवढं प्रेम मातेशिवाय कुणीच करू शकत नाही दादा. म्हणून मातेला खूप मोठं स्थान आहे. प्रथम गुरु आपली जी कोण असेल तर ती आपली आई आहे, माता आहे. अरे तिनं आपल्याला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, नाहीतर आपण अज्ञानीच असतो. अरे किती कष्ट घेते आपल्यासाठी.
अरे मुलगा बेकार होगा, कपूत कपूत हो सकता है, लेकिन मां कभी कुपूत नहीं हो सकती. मुलगा कदाचित बेकारही असू शकेल, पण माता कुमाता नाही हो सकती, कधीच नाही होत. मातेचं हृदय शक्ती आहे, आणि पार्वती आहे. आणि देवाची जर शक्ती जर निघून गेली तर देवाला सुद्धा काही. आणि ज्या घरामध्ये स्त्री नाही त्या घराला शोभा नाही, ज्या घरात मुलगी नाही त्या घराला शोभाही नाही. एका पुरुष असून काय करू शकतो महाराज? काहीच नाही. पुरुषा बिना नारी अधुरी आहे आणि नारी के बिना पुरुषही अधुरा आहे. म्हणून फार महत्व आहे. अहंकार मारला गेला, देवालय मंदिराचा ध्वंस झाला गेला, अत्याचार वाढला, अधर्म वाढला, गायीची हत्या, ब्राह्मणांची हत्या होऊ लागल्या. धर्म लढायला जातो की काय, स्त्रियांची अब्रू लुटू लागली. स्वर्गातल्या देवाचं इंद्रासन सिंहासन हिरावून घेतलं. सगळीकडे अहंकार मानला, पृथ्वीला भार सहन होईना, दोलायमान कंपू लागली ही पृथ्वी माता. काय करायचं? दोन राक्षस शुंभ आणि निशुंभन अत्याचार माजवला दादा. सर्व देवता भयभीत झाले आणि सर्व देवता भयभीत होऊन भगवान शंकराकडे पळाले. काहीतरी उपाय काढली म्हणून घाईघाईने भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकर बसलेले होते आणि सर्व देवतांना येताना पाहिलं. सर्व देवता भगवान शंकराकडे आले. भयानक स्थिती झालेली आणि भगवान शंकराला सांगू लागले, अधर्म वाढलाय, विध्वंस झालाय, पापाचार वाढलेला आहे, कुळाचार वाढलेला आहे. आणि ज्या वेळेस अधर्म माजला जातो, पाप वाढलं जातं, त्यावेळेस भगवंत स्वतः अवतार घेतात. कशा करता अवतार घेतात? भक्ताच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या संहार करण्यासाठी फक्त अवतार घेत असतात. देव अवतार घेत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत अवतार धारण करतात, भक्ताचा मान वाढवतात, त्याचा नाव लौकिक वाढवतात. वाढे हाती चाले माप फिरती मुखी नाम नारायणाचे. भक्ताचं नाव लौकिक वाढतात आणि अवतार धारण करतात. सर्व देवता भगवान शंकराकडे गेले आणि सांगू लागले, शुंभ निशुंभाने अत्याचार वाढवलेला आहे, त्यावरती उपाय शोधला पाहिजे. भगवान शंकर म्हणले, चिंता करू नका, बसा. याच्यावर एकच उपाय आहे, ती पार्वती माता आहे. पार्वती माता तुम्हाला उपाय सांगू शकेल. ती अंघोळ करण्यासाठी गेलेली आहे, तुम्ही बसा. आणि शत्रू दारापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. इथं एक मिनिट महत्वाचा आहे. हजारो वर्ष त्यांनी अत्याचार केलेला आहे आणि कुठपर्यंत वाट पाहायची. भगवान शंकरांना सुद्धा क्रोध आला. अरे म्हणजे चला लगेच, आणि जाऊ लागले पार्वती मातेकडं. तो समोरून पार्वती माता येत होती. केस ओढे होते, केसातून पाणी टपकत होते. पार्वती मातेनं पाहिलं, सर्व देवता प्रेरित होऊन तुला घाई येतात. आश्चर्य झालं. म्हणून पुढे गेली आणि देवांचे देव कोण? महादेव. महादेवांना विचारते, काय गडबड, काय झाले? एवढे देव भयभीत का झाले? दोन राक्षस शुंभ आणि निशुंभ यांनी अत्याचार माजवलेला आहे. पार्वती मातेला सांगितलं. पार्वती माता म्हणले, काही काळजी करू नका. केसातून पाणी टपकत होतं. त्या टपटपच्या पाण्यामध्ये पार्वती मातेनं दोन्ही हात आपल्या केसांमध्ये घातलं आणि केसांना झटका दिला, अट्टहास केला. त्या अट्टहासातून कौशकी माता प्रगट झाली.
केसातून प्रगट झाली म्हणून ती झाली कौशकी माता. कौशकी माता ती कौशकी माता प्रगट झाल्यानंतर हिमालयावरती गेली. एवढं तेज, त्या तेजानं हिमालय चमकू लागला. अरे 12 आदित्य जेव्हा एकत्र येताना एवढं तेज तयार होतं, एवढं तेज त्या कौशकी मातेचं बाहेर प्रगट झालं. आणि कौशकी माता पार्वती मातेला म्हणते, भगवती मला आज्ञा द्या. देव का तुम्हें काम करो उनको भय से निर्भय कर दो. खाली कौशकी मातेला सांगितलं. कौशकी मातेनं सर्व देवांकडे पाहिलं. क्रोध आला. त्या क्रोधानं कौशिकी माता एवढी तेज निर्माण झालं, त्या तेजाचं रूपांतर काळामध्ये झालं आणि काही माता प्रगट झाली, गर्जना करी करीत निघाली. दोन कथा याच्यामध्ये. एक कौशिकी माता पार्वतीच्या तिथून निर्माण झाली गेली अट्टहासानं, आणि भगवान शंकराच्या कंठातून एक काली माता प्रगट झाली. फार सुंदर आहे. देवता जर श्रीहीन हो गई, देवता श्रीहीन झाले. लक्ष्मी निघून गेली समुद्रामध्ये. दुर्वासा ऋषी, दुर्वासा ऋषींचे शिष्य, देवांचा राजा इंद्र, एकदा दुर्वास ऋषींना वाटलं की चला आपण इंद्राला भेटायला जाऊया, म्हणून दुर्वासा ऋषी स्वर्ग लोकात निघाले. परंतु तिकडून इंद्राचंही सुद्धा काहीतरी काम निघालं, म्हणून इंद्र सुद्धा दुर्वासा ऋषींना भेटायला निघाला आहे. आणि वाटेमध्ये दोघांची गाठ भेट झाली. महात्मा आहे. महात्मा शिष्याकडून कधी काही घेत नाही. शिष्याला नेहमी काही ना काही भेट देतो. गुरु येते. म्हणून दुर्वासा ऋषींनी ठरवलं की आपल्या शिष्याला भेट द्यायची. म्हणून आजही आपल्या कार्यक्रमामध्ये जर पाहिलं होतं पहा, नेते लोक, मंत्री लोक येत असतात कार्यक्रमाला भेटी द्यायला. आपण त्यांचा काय करतो? सत्कार करतो. एखादा हार काय करतो? त्यांच्या गळ्यात घालतो. गळ्यात घालतो की नाही? भावना असतात, आपण त्यांचा सत्कार करतो. परंतु ते गळ्यात घातलेला हार काय करतात? लगेच काढतात आणि काय करतात? आपला जो चेला आहे ते चेल्याकडे तो हार देऊन टाकतात. आता चेला हुशार असला तर बरा, नाही तर घोटाळा होतो. चेला हुशार असला तर बरा, असे बरेच चेल्यामुळे घोटाळे निर्माण होतात. आणि मग चेला काय करतो? तो हार घेतो आणि काय करतो? गाडीला घालतो, असा बोनेटवरती बांधतो. आणि बांधल्यानंतर त्यावरती गाडी चालू होते, पण गतिरोध होते तो दादा. त्या गतिरोधकला ती गाडी स्पीड ब्रेकरला आदळते. मग तो हार काय होतो? तुटतो. तुटल्यानंतर काय होतो? तो चाकाखाली जातो आणि त्याच्या विस्कळला जातो. दुर्वासा ऋषींनी आपल्या गळ्यातील माळ काढली आणि इंद्राच्या गळ्यामध्ये घातली. मग इंद्राने काय केलं? देवांचा राजा आहे, लगेच ती माळ काढली आणि आपल्या ऐरावताच्या सोंड्यामध्ये दिली. ऐरावत हत्ती येतो, त्या हत्तीने मग काय केली? ती माळ ती काढली आणि पायाखाली तुडवली. हे दृश्य दुर्वासा ऋषींनी पाहिलं. दुर्वासा आहे, कोण आला आणि माझा अपमान केला असतो इंद्रा, आणि माझ्या गळ्यातली माळ तुला घातली आणि त्या माळेचा तू अपमान केला, तिला तुडवली पायाखाली. शाप देतो तुला, तू श्रीहीन होशील. तुझी श्रीहीन होशील. जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी समुद्रात जाईल. दुर्वासा ऋषी निघून गेले. शाप फलीभूत झाला आहे. आणि इंद्र विचार करू लागले. देव त्रस्त झाले. लक्ष्मी गेली. आता लक्ष्मी गेली, आता कोण आपल्याला विचारणार? चर्चा झाली, मीटिंग झाली, आता काय करायचंय? लक्ष्मीला आता परत आणलं पाहिजे. म्हणून सर्व देव देवता ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं असं असं झालं. ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे, काही काळजी करू नका, चिंता करू नका. जर लक्ष्मी जर पाहिजे असेल, जर प्राप्त करायची असेल तर आपल्याला समुद्र मंथन करावं लागेल. काय करावं लागेल? समुद्र मंथन जर आपण जर केलं तर लक्ष्मी पुन्हा बाहेर येईल. ठीक आहे म्हणले. समुद्र मंथनाचं ठरलं. पण म्हणले आपण मंथन जर करायला लागलो तर असुरांचं विघ्न येईल त्यामध्ये.
ब्रह्मदेव म्हणजे चिंता करू नका, त्यांना पण सामील करून या. ठीक आहे. म्हणजे आता एवढा मोठा समुद्राचं मंथन करायचंय, मग त्याला ती रवी तरी पाहिजे ना. ब्रह्मदेव म्हणजे चिंता करू नका, मेरू जो पर्वत आहे त्याची काय करा, रवी करा. रवी झाली. पण आता याचं जर उसरण करायचं मला जोडी लागणार ना. म्हणजे काळजी करू नका, वासुकी नागाची जोडी. समुद्र मंथन चालू करायचं आता. देव हुशार आहे, देव फार हुशार आहे. म्हणजे आता जर मंथन करायचे वासुकी नाग आहे, मग आपण शेपटीकून राहायचं का तोंडाकून राहायचं. तर म्हणजे आपण जर तोंडाकून जर राहिलो, कदाचित याला जर भूक लागली तर हा आपला कार्यक्रम तमाम करून टाकील. आपण शिस्तीकून राहू. म्हणजे आता काय करायचं. मग ब्रह्मदेवाला सांगितलं. म्हणजे काही काळजी करू नका, उपाय करू. मग ब्रह्मदेवानं आसुरांना बोलवलं. आसुर आले. म्हणजे काय काम आहे, म्हणजे आपल्याला समुद्र मंथन करायचंय. म्हणजे आमचा फायदा काय. आसुर लोकांना पहिला फायदा असतो, त्यांना बाकीचं घेणं नाही. असे आसुर आपण सतत रोज पाहतो. कुठं चांगलं काम असलं ना, आपला फायदा जर असला तर ठीक, नाही तर त्याच्यामध्ये काड्या करणार, काहीतरी करणार. म्हणजे आताच नाही महाराज, हे मी तवाच सांगतो, मी आताच नाही बोलत, असं मी तुम्हाला सांगतोय. असे ते असुर चर्चा चालू झाली. ब्रह्मदेवानं सांगितलं, म्हणजे समुद्र मंथनातून जे येईल त्याची आपण समान वाटणी करू. म्हणले ठीक आहे, मंजूर आहे. देव पुन्हा आणखी हुशार. देवाने आयडिया केली. देव म्हणले, हम बड़े राम पे बैठे हैं, हम मुंह की तरफ से लगेंगे, तुम पूछ की तरफ लग जाना. देव बोलले, हा तो डाग आहे. असुरांना वाटलं हे तोंडाकून आहे, म्हणजे नक्की देव आपल्या समोर काहीतरी डाव करतायत. मग असुरांचे गुरु शुक्राचार्य अरे हम मेरे बाप के बेटे, अरे समुद्र मंथन हो या ना हो, हम मुंह की तरफ से लग जाएंगे, तुम पूछ की तरफ लग जाओ. धन्यवाद देव म्हणले, येत पाहिजे होता आम्हाला. थँक्यू व्हेरी मच. समुद्र मंथन चालू झालं महाराज. आणि समुद्र मंथनातून पहिल्यांदाच वीज निघलं. कुठून निघलं, देवांच्या बाजूने. आणि देवांच्या बाजून निघलं म्हणजे देवांचं, राक्षसाच्या बाजून निघलं ते राक्षसांचं. आता विष निघलं, आता करायचं काय या विषाचं. विष तर घेतलं म्हणजे याला जर जमिनीवरती जर ठेवलं तर थंडी माता जळून जाईल. मग ते विष घेतलं, मग आता विषाचं करायचं काय. आता कोणी घ्यायचं, कोणीच घ्यायला तयार नाही. मरायला कोण तयार आहे. विष येते, कोण मरतो, सोपं आहे का. म्हणजे ब्रह्मदेवाला आपण काय करू, विष प्यायला घेऊ असं देवांनी ठरवलं. ब्रह्मदेवाकडे गेले. हा 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 काय ब्रह्मदेव, तुम्ही सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाची स्तुती करू लागले, गुणगान गाऊ लागले. ब्रह्मदेव म्हणजे आज सर्वजण तुम्ही माझी स्तुती करता काय, कामाचं बोला. म्हणजे काही नाही, एवढं हे विष निघले, एवढं तुम्ही विष घ्यावा. ब्रह्मदेव म्हणजे विष भेटलो काय तुम्हाला, तुम्हाला दुसरं कोणी भेटलं नाही का. आम्ही विचार केला, आता तुम्ही नाहीतरी म्हातारे झालेले, दाढी तुमची पिकलेली आहे, जगून तरी तुम्ही आता काय करणार आहे. तेवढंच कुणातरी तुम्ही कामी येशाल. तुम्ही विष घेतलं तर बरं होईल. अरे मी जर विष घेतलं तर सृष्टी चक्र थांबेल, अजून सृष्टीचा विस्तार माझा चालूच येईल. मग आता हे विष कोण घेणार. म्हणले भोलेनाथ भगवान शंकरांकडे जाऊया. म्हणले शिव भोळा चक्रवर्ती, भोले बाबा की जय. शिव भोळा आहे. सगळे भगवान शंकराकडे निघाले गेले आणि सगळ्यांनी भगवंताची देवाची शंकराची स्तुती करू लागली. जय हो भोले बाबा की जय हो. सगळेजण स्तुती करू लागले. भगवान शंकर पाहू लागले, आज काय एवढं झाले, माझी सगळेजण स्तुती करतात, हरकत नाही. हा 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 डोक्यावरती तुमच्या चंद्र आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे. कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. भगवान शंकराचं वर्णन केलं.
स्वरूपाचं वर्णन केलं. भगवान शंकर म्हणले ठीक आहे, तुमचं प्रवचन बाद झालं, उशीर झालाय, आम्ही वाट पाहतोय कधी संपते ते. लय स्तुती नका करू, आवडतं घ्या, कामाचं बोला. म्हणजे बाबा काम छोटासा है, म्हणजे क्या काम है, हे समुद्र मंथन से विष निकला है, एवढं तुम्ही थोडस विष घ्या. अरे या भारत मातेसाठी हसत हसत फासावरती गेले, भगतसिंग गेले, राजगुरू गेले, या देशासाठी त्यांनी आपला देह कष्ट दिला. भगवान शंकर म्हणले ठीक आहे, अरे माझं जर जाण्याला जर तुमचं जर भलं होत असेल तर मी विष नक्कीच घेईन, काही हरकत नाही. म्हणून भगवान शंकरानं तो विषाचा पेला घेतला. पहा, देवाच्या ताकद नाही पण त्याच्या नामात ताकद आहे, शक्ती आहे त्याच्या नामात. भगवान शंकरानं ते विष घेतलं आणि रामाचा उच्चार करून तोंड उघडलं आणि विष आपल्या मुखात घेतलं आणि म्हटलं, सर्व विष हे कंठात घेतलं. राम शब्दाचा उच्चार केला भगवान शंकरानं, कंठात विष धारण केलं, कंठ तो निळा झाला. म्हणून भगवान शंकरांचं नाव काय झालं? नीलकंठेश्वर भगवान की, नीलकंठेश्वर भगवान की नाव झालं. कंठ निळा झाला, अत्याचार चालू झाला, शुंभ निशुंभाचा अत्याचार चालू झाला. भगवान शंकरांना क्रोध आला आणि त्या क्रोधामध्ये भगवान शंकर तांडव नृत्य करू लागले. विष एकत्र झालं गेलं. कौशिकी मातेच्या तेजाचे तेज येते, पार्वती मातेचं तेज आहे. अर्धनारी नटेश्वर भगवान शंकर तांडव नृत्य करू लागले. जगदंबेचं, अंबिकेचं, भगवतीचं ते तेज आहे. पार्वा मातेचं तेज, अंबिका मातेचं ते तेज आहे. सगळं तेज एकत्र झालं. भगवान शंकराच्या कंठातून दिव्य शक्ती प्रगट झाली, काल स्वरूप प्रगट झाला. म्हणून काली माता, काली माता की जोराना आवाज, काली माता की, काली माता प्रगट झाली. अष्टभुजा ओवाली काली माता प्रगट झाली आणि अट्टहास करू लागली आणि फुटकारत हा जगदंबा माता निघून गेली. शुंभ तिकडून येतच होते, रस्त्यामध्ये गाठ पडली. शुंभानं पाहिलं देवीकडं, म्हणजे स्वरूप फार सुंदर आहे, आपल्याला तर आवडली, मग आता काय करायचं, म्हणजे हिच्याशी आपण काय करू, लग्न करू असं ठरवलं शुंभ निशुंभानं. आणि त्या पद्धतीनं पण म्हणजे आता मातेसंग युद्ध नाही करायचं. शुंभ निशुंभ निघून गेले आणि आपले जे दोन सैनिक आहे चंड आणि मुंड फार बलवान आहेत, त्या बलवानांना बोलून घेतलं, राक्षसांना बोलून घेतलं आणि सांगितलं, देवीला जाऊन सांग आम्हाला तुझ्याशी युद्ध करायचं नाही, तुमचा आम्ही पत्नी म्हणून स्वीकार करणार आहोत. आणि त्या जगदंबेला, भवानी मातेला तुम्ही दोघं जण घेऊन या. म्हणून चंड मुंड हे दोन्ही राक्षस देवीकडे गेले आणि देवीला सांगू लागले, आमचे जे राजा आहे शंभ आणि निशुंभ हे तुझ्याशी विवाह करणार आहे, त्यामुळे तुला आमच्या बरोबर यावं लागेल. भगवती येते, ते जे भगवती मातेला क्रोध आला, दोन्ही हाताच्या मुठी अशा आवरल्या, अट्टहास केला, चंड मुंड दोन्ही राक्षसांचा शिरच्छेद करून टाकला आणि ते दोन्ही शिर पार्वती मातेच्या चरणाला समर्पित केले. पार्वती माता आनंदित झाली, प्रसन्न झाली आणि ही वार्ता शुंभ निशुंभाच्या कानावरती गेली. शुंभ निशुंभाने विचार केला, आपल्याला विवाह करायचा, युद्ध करायचं नाही, श्री आवडावे, हरकत नाही, आपण दुसऱ्या सेवकाला पाठवू. धूम्रलोचन गच्छासुर, धूम्रलोचनाला बोलावलं आणि सांगितलं, अरे जा देवीला भेट आणि देवीला सांग की आमचा राजा तुमच्या संग विवाह करणार आहे आणि हो तिला मारून टाकू नकोस, तिच्या केसांना धरून ओढून घेऊन ये. धूम्रलोचन गेला आणि
भद्रकाली मातेपुढं उभा राहिला. कोण आहेस तू? मी रुग्णलोचन, राजांनी आमचं पाठवलेलं आहे. देवी माताला क्रोध आला. अरे तुझ्या राजाला याला काय झालेलं आहे? त्यांना जर लग्न करायचं त्यांनी इकडे याला काय हरकत आहे? देवी माता बोलू लागली. क्रोध आला, जाऊन सांग शुंभ निशुंभला, मी युद्ध करणार आहे, माझा पण आहे, मी ज्याच्याशी लग्न करीन, ज्याच्याकडे धैर्य आहे, ज्याच्याकडे तेज आहे, ज्याच्याकडे बल आहे आणि ज्याच्याकडे योग सामर्थ्य आहे, त्याच्याशीच मी विवाह करणार आहे. कोणाला मानस्थिती झाली. काली मातेची अट्टहास करू लागली आणि दोन्ही हाताच्या मुठी अशा घट्ट आवडल्या आणि भूम असा आवाज केला. धूम्रलोचनचा नमो नारायण झाला. राम राम सत्य झालं. ही वार्ता शुंभ निशुंभच्या कानावरती गेली आणि विचार करू लागले आता काय करायचंय. म्हणून चला आता आपण जाऊया. कोण स्थिती झाला होता मातेला, तेरा वेगात गेली आणि शुंभला समोरून पेटाना पाहिलं. युद्ध झालं, दोघांचा शिरच्छेद करून टाकला. भगवती जगदंबा माता प्रसन्न झाली, आनंदित झाली. आदिशक्ती मातेची महिमा फार आघात आहे. म्हणून आपण सर्वांनी या दुर्गा मातेची आपण मनोभावे जर पूजा केली तर आपल्या सर्वांच्या या मनोकामना पूर्ण होतील. असो, यथाशक्ती यथामती अवकाश जे माझ्या बुद्धीप्रमाणे आहे तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. अजून किती सांगावं, काय सांगायचं, वेळेची मर्यादा म्हणून आधी मध्ये कटछाट करून घेतली. देवीची फार सुंदर 9 रुपये. प्रत्येक रूपाचं वर्णन खूप मोठं अवघड आहे. अनंत लीला आहे देवीच्या. म्हणून झालेली ही सेवा आई भवानी तुळजा मातेच्या चरणी समर्पित करतो. सर्वांना माझं एकच सांगणे, महिलांना महिलांच्या पद्धतीनं त्यांना त्यांचा आनंद साजरा करू द्या. त्यांना त्यांच्या पद्धतीनं भक्ती करू द्या. त्यांचा सेपरेट एक ग्रुप राहू द्या आणि तुमचा एक सेपरेट ग्रुप बनवा. त्यांना त्यांचा या 9 दिवसाचा आनंद घेऊ द्या. कारण आपले प्रत्येक कंटिन्यू सगळे सण होतात, पण महिलांना फक्त असा एकच सण आहे, तो शारदीय नवरात्रोत्सव उत्सव. म्हणून सर्वांनी या मातेचा आपण सर्वांनी आज्ञा पाळली, आईच्या आज्ञा पाळत करा. सगळं तीर्थाचं पुण्य हे आईच्या चरणाची आहे. भक्त पुंडलिकाने सुद्धा आई बापांची सेवा केली. देव येऊन उभा राहिला, आईची सेवेवरती प्रसन्न झाला. म्हणून प्रत्येकानं आई वडिलांची आज्ञा पाळा, सेवा करा. सगळं सुख समाधान शांती तुम्हाला आईच्या चरणापासून मिळेल. संत ज्ञानोबा तुकोबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ह्या पवित्र भूमीमध्ये आज आपल्या विभागातील एक वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी नवीनच पाऊल ठेवले ते ह्या मंडळाचे कुंडे कार्यकर्ते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय हरिपरायण रामदास महाराज कोरडे यांनी आपल्या वाणीमधून अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी या दुर्गा मातेचं जे काही वैशिष्ट्य आहे, का साजरी करायची, तिचा महिमा आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हता, तो आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं माहीत करून दिला. त्याबद्दल मी महाराजांचं दुर्गा माता नवतरुण नवतरोत्सव मंडळ मध्य विभाग कोडे डेअरी यांच्या वतीनं मी स्वागत करतो, हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. जसं म्हटलं जातं की जे जे आपणाचे खावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन, अशा उक्तीप्रमाणे आपल्या ताटातलं आपण खाल्लं तर ती प्रकृती आणि दुसऱ्याच्या ताटातलं वडून खाल्लं तर ती विकृती. परंतु आपल्या ताटातलं दुसऱ्याला देणं ही खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आहे आणि ते ज्ञानदान आज महाराजांना या ठिकाणी केलं. आपल्या सुंदर अशा वाणीतून त्यांनी आपल्या सर्वांना मंत्रमुक्त केलं. मी उपस्थित सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी महाराजांचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी दुर्गा माता मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा छोटासा सन्मान होत आहे. तो सन्मान त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. संतोष सदाशिव कोडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. महाराजांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया महाराजांना विनंती आपण आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल, गावचं वैकुंठ धाम असेल किंवा श्री संभाजी प्रत्येक ठिकाणी तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
दुर्गा माते की जय, दुर्गा माते की जय, दुर्गा माते की जय, दुर्गा